धन्यवाद. चला बघूयात आपण नक्की काय करावं लागेल. आजचा खूप सुंदर असा टॉपिक आहे की उद्योजकांना नक्की काय करावं लागेल. पण त्याही पेक्षा महत्वाचं आहे की उद्योजकांना कोणती कामं करायची नाहीत. हा तर खरा उलटा प्रकार सगळा सांगणार आहे आज मी तुम्हाला आणि हा खूप इंटरेस्टिंग आहे. आणि ही जर कामं तुम्ही केली नाहीत, तर तुम्हाला लवकर उद्योजक बनता येणार आहे. त्यामुळे प्रत्येक पॉइंट ना पॉइंटकडे लक्ष द्या. की काय आपल्याला नक्की म्हणायचंय आणि तुम्ही सगळेजण तयार आहात. तर माझ्या ट्रेनिंगमध्ये आणि बिझनेस कोचिंगच्या या प्रोफेशनमध्ये अनेक उद्योजकांना मी भेटतो ना, तर ते मला वेगवेगळ्या गोष्टी सांगतात. त्याच्याबद्दलची आत्ताच चर्चा आपण केली, की कशा टाईपचे बिझनेसेस मी बघितलेले आहेत आणि माझी क्युरिओसिटी कशी पुढे जाते किंवा मी कशा लेवलला लोकांशी कॉन्टॅक्ट करतो. मग आपण जर हे बघितलं तर हे लक्षात येतं, की सगळीच कामं तो एकटाच व्यावसायिक करतोय. तो सेल्फ एम्प्लॉयच्या मोडमधून अजून बाहेरच यायला तयार नाहीये. आता सेल्फ एम्प्लॉयच्या मोडमधून जोपर्यंत तुम्ही मित्रांनो बाहेर येत नाही ना, तोपर्यंत तुम्ही बिझनेसमॅन कसे होणार? तुम्ही म्हणाल, की मला प्रत्येक ठिकाणी कामगार ठेवायला तुम्ही सांगताय, परंतु ते मला परवडल का? आणि ते परवडणारं नाहीये हे आतापर्यंत माझ्या लक्षात आलेलं आहे. कारण कामगार न ठेवण्याच्या पाठीमागच्या पण काही ज्या गोष्टी आहेत, त्यातून आम्ही गेलोय आणि त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतं, की आमचं जे चाललंय तेच बरं आहे. मीच काम करतो, तेच चांगलं आहे. पण ही मानसिकता किती ठेवायला पाहिजे आणि कशी असायला पाहिजे, त्या प्रत्येक मुद्द्यावरती आपण बोलणार आहोत. तर मालाची ऑर्डर घ्यायची आहे, मालाचं कलेक्शन करायचंय, माल पोहोचवायचा आहे, बँकेतनं पेमेंट आणायचंय, बँकेत पेमेंट भरायचंय, डिलिव्हरी वेळेत केली पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी हिशोबात आपल्याला ठेवायच्यात. लेखी स्वरूपामध्ये पण ठेवायच्यात. एंट्री पण करून झाली पाहिजे. ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटी हे तुम्ही स्वतःच करता. आणि या ऍक्टिव्हिटींना त्यांच्या गैरसमजुतीमुळे आणि कुणाचं ऐकल्यानं ते यालाच मल्टीटास्किंग असं गौरवास्पद, परंतु हा चुकीचा समज करून तुम्ही घेता आणि वरून सांगता, की 20 वर्षाहूनही जास्त दिवस झाले आमची कुठेही शाखा नाही. काही लोकांना तर सुपरमॅन असल्यासारखा भास होतो, रजनीकांत असल्यासारखा भास होतो, की मी सगळंच करणार. अरे तुम्ही रजनीकांत नाहीये, तो पिक्चर आहे. ते बॉलिवूड आहे, ते हॉलिवूड आहे. तिथं काहीही घडू शकतं. इथं नाही घडत. आणि फरक एवढाच आहे, की हा त्याच चौकटीमध्ये 20 वर्ष तोच व्यवसाय करत राहतो आणि त्याच्यामुळे त्याची पुढे वाढ होत नाही. मग असं का होतं? कारण एकच आहे, की आपणच सगळीच्या सगळी कामं करतो. नवीन धंद्याच्या सुरुवातीला काही दिवसांकरता ही गोष्ट ठीक आहे. परंतु ज्या कामासाठी माणसं मिळतात, ती कामं तुम्ही स्वतः करू नका. अंडरलाईन धिस सेंटेन्स, कॉपी धिस स्लाइड, की ज्या कामासाठी माणूस मिळतो ना, ते काम तुम्ही करायचं नाहीये. कारण यू आर अ बिझनेसमन, नॉट अ सेल्फ एम्प्लॉय. आणि तुम्हाला जर ती जागा बदलून बिझनेसमॅनच्या कॅटेगरीला यायचं असेल ना, तर हा माइंडसेट बनवतोय मी गेली 2 दिवस झालं तुमच्या बरोबर. तुम्ही तेच करा की जे तुम्ही केलं पाहिजे. म्हणजे फक्त आणि फक्त महत्वाचीच कामं तुम्ही करा. त्याच्यासाठी तुम्हाला पहिली गोष्ट ठरवावी लागेल आणि ती म्हणजे आजपासून कोणती कामं तुम्ही करणार आणि कोणती कामं करायची नाहीत. जी कामं तुम्हाला करायची नाहीत आणि करणं आवश्यक आहे, त्यासाठी माणसं नेमा. तर आणि तरच ठरलेल्या तुमच्या मोठ्या आणि भव्य ध्येयाकडे तुम्हाला यशस्वीरित्या वाटचाल करता येईल. हे होऊ शकतं. खरंच हे होऊ शकतं. तुमची करायची कामं जर ठरली, तर सगळी कामं तुम्हाला वाटता येतील. एकट्यावरच त्या कामाचा तुम्हाला ताण जाणवणार नाही. अशा प्रकारनं प्रत्येकाला नवीन काहीतरी शिकण्याची सुद्धा संधी मिळेल. तुम्हाला नवीन कार्यक्षम टीम सुद्धा मिळेल. नेमकं कोणत्या कामावरती तुम्ही फोकस करायला पाहिजे, ते तुमचं फायनल होईल. तुम्ही जास्त रिझल्ट ओरिएंटेड असाल. कारण तुम्ही काय अष्टभुजाधारी नाही हो. एकाच वेळेला सगळी कामं तुम्हाला जरी येत असतील, तर ती सगळी कामं तुम्हाला
सेम टायमिंगला, सेम डेला, सेम आवरला करणं शक्य नसतं. हे समजून घेऊन सुद्धा आपण त्याच्यामध्ये वेळ देत नाही. त्या कारणासाठी वेळ देत नाही, त्या कामासाठीच आपला वेळ जातोय का हे जरा तपसून बघा. तुम्ही जास्त रिझल्ट ओरिएंटेड असाल की जर तुम्ही हे एकमेकांना कामं शेअरिंग केली, तुमची कार्यक्षमता कित्येक पटीनं वाढेल. सध्याच्या मानानं जास्त फ्री टाइम तुम्हाला मिळू शकेल. त्याचा उपयोग तुम्ही तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी सहजरित्या करू शकाल. न करण्याच्या कामाच्या यादीमुळे बऱ्याच टाइम किलर ऍक्टिव्हिटीज ज्या आहेत ना त्या तुमच्या बंद होऊन जातील आणि तुम्ही 100% फोकस राहाल. अशानं कामाचे परिणाम जास्त तुम्हाला दिसून येतील. कामाची नेमकी दिशा तुम्हाला ठरवल्यामुळं त्याचा वेग तुम्हाला वाढवायचा आहे, कमी करायचा आहे, डबल करायचा आहे का कुठं ब्रेक मारायचा आहे हे तुम्हाला ठरवता येईल. दिशा तर तुम्हाला आम्ही देतोच आहे, स्पीडसाठी तुम्हाला ऍप्लिकेशन पण आम्ही देतोय, परंतु तुमचा माइंडसेट जर नसेल की मला आता पहिला घेर टाकून पुढे जायचंय, तर आम्ही प्रत्येकाचा घेर टाकायला येऊ शकत नाही हे पण तुम्ही समजून घ्या. आणि अशानं तुमची ध्येय जगण्यासाठी तुम्हाला लागणारा वेळ आणि तुमची गुंतवणूक ही इतरांच्या मानानं कमी असेल. तुम्ही म्हणाल की सर दुसऱ्या माणसाला जर मी काम दिलं, त्याला जर पगार दिला, तर तुम्ही म्हणताय की इतरांच्या मानानं गुंतवणूक कमी होईल. हा काय फॉर्म्युला आहे? हा फॉर्म्युला काय आहे? हे वाक्य न पटण्यासारखं आहे की कामगार ठेवल्यानंतर आपल्यात वाढ होऊ शकते, आपली कामं दुसऱ्यांना दिल्यानंतर पैसे वाचू शकतात. नीट समजून घ्या हा मुद्दा. फॉर एक्झाम्पल, तुमच्याकडं एक काम करण्यासाठी तुम्ही बाहेरच्या कुठल्या तरी पार्टीला हायर केलं किंवा ते काम करण्यासाठी तुमच्याकडे एखादा माणूस तुम्ही ठेवला. जर तुम्ही तुमच्याकडे माणूस ठेवला तर पहिली अडचण येते की त्या माणसाला तुमचं काम शिकवावं लागतं. किमान 3 महिने 100 दिवस मिनिमम त्या माणसाला तुमची प्रोसेस, तुमची सिस्टीम, तुमचं टाइम टेबल, तुमचं जाणं येणं, तुमचे सगळे ऑफिसचे संस्कार हे समजायला 3 महिने जातात. आणि ह्या गोष्टी करेक्ट आहेत का चुकीच्या आहेत याच्यावरती जरा कमेंट करत राहा तुम्ही. येस नो, तुम्हाला काय आवडलं यातलं नाही आवडलं, म्हणजे त्या त्या ठिकाणी तुम्हाला मला करेक्ट करता येईल. 3 महिने जातात की त्या माणसाला तुम्हाला ट्रॅक वरती आणायला. 3 महिन्यानंतर 100 दिवस जर तो माणूस तुमच्या बरोबर टिकला तर मग तो माणूस तुमच्यासारखं काम करायला तयार होतो. आता मला सांगा, 100 दिवस त्या माणसाला तुम्ही कामावरती घेतलंय, आता त्याला तुम्ही काम का शिकवत नाही? बारीक लक्ष द्या ह्या चर्चेकडं. त्याला तुम्ही काम का शिकवत नाही? 100% तुम्ही का त्याला सगळं देत नाही? तुम्हाला एक भीती वाटते की माझा व्यवसाय त्यांनी चोरला तर, माझे सप्लायरची चेन त्यांनी चोरली तर, माझे लोक त्यांनी चोरले तर, माझं गिराईक त्याच्याकडे गेलं तर. आणि म्हणून आपण एक छोटा विचार करतो, कोता विचार करतो. त्यामुळे आपण त्याला 100% शिकवतच नाही. आता 100% न शिकवल्यामुळं तो माणूस ते ओळखतो आणि जेवढं डिवोशन त्याला देता येईल तेवढंच तो देतो. एकतर तो अंगचा तेवढा हुशार नाही, तुमचा कन्सेप्ट त्याला तुम्ही शिकवताय आणि तो 50% देताय, की जी बिझनेस की अंदर की बात आहे ना ती तुम्ही त्याला सांगतच नाही. आता याच्यामुळे काय होतं की देतानाच तुम्ही त्याला 50% नॉलेज दिलं असेल तर तो 100% तयारच कसा होईल? ते अंड उकडायला सुद्धा ज्यावेळेला तुम्ही ऊर्जा देता ना खालून, तर ती तेवढं बॉइलिंग पॉइंटला येईपर्यंत तरी ऊर्जा दिलीच पाहिजे ना. अर्ध्यातूनच गॅस बंद केला तर कसं ते अंड उकडणार? आणि ही तर आपली चूक होतीये का हे जरा चेक करा की आपण काय करतोय की त्याच्यावर विश्वासच टाकत नाही. त्याला 100% शिकवायचंच नाही. का नाही शिकवायचं? तर ही गोष्ट थोडीशी मागे जाऊन बघा, ह्याची मूळ कुठे आहे. आपल्या पूर्वजांनी, आपल्या वडिलांनी, आजोबांनी त्यांच्या काळात जो बिझनेस केला किंवा आपण ज्यांचा ज्यांचा बिझनेस बघितला त्या लोकांनी सुद्धा आपल्याला कधीच 100% शिकवलं नाही.
आणि तीच गोष्ट आता आपण पण करतोय. आपणही कुणाला 100% देत नाही, अर्ध राखून ठेवतोय. पण एकमेव ही शाळा अशी चाललेली आहे की रोज तुमच्यासाठी काहीतरी मी शोधून आणत असतोय आणि ते तुमच्यापर्यंत देण्याचा मी प्रयत्न करतोय. काय कमी पडलंय हो मला? काय कमी पडलंय? 11व्या बॅच पासूनचे तुम्ही पार्टिसिपेंट आहात की ज्या वेळेला 12-15 लोकांमध्ये ती नवीन बॅच सुरू झाली. त्याच्या अगोदरच्या वेगवेगळ्या बॅचेस झाल्या. पण ज्या वेळेला आपण क्लाउड बेसला आलो त्यावेळेला 12-15 लोकांपासून आता तुम्ही बघताय की युट्यूब चॅनलला एका वेळेला 300-300 लोक यायला लागली. लाईव्ह करण्याची वेळ माझ्यावरती आली आणि 2 दिवसामध्ये 600 लोक, 800 लोक असं करत करत ते पुढे स्ट्रक्चर किती गेलं हे तुमच्या सगळ्यांना माहिती आहे. मी काय केलंय? मी देत राहिलो ना, ते उलट रिबॉन्ड होत माझ्याकडे वाढत आलंय. तर 100% देण्याची भूमिका तुमच्याकडे जर असेल तर त्याप्रमाणे तुम्हाला त्याचे रिटर्न येणार म्हणजे येणार. ही पहिली चूक लक्षात घ्या. कारण आपले पूर्वज जो बिझनेस करत होते ते ट्रॅडिशनल मार्केट होतं. आता त्यावेळेला कोणाच्या हातामध्ये सर्च इंजिन नव्हतं गुगलचं, त्यावेळेला कुणालाही नॉलेज मिळत नव्हतं. आता मात्र कुणालाही नॉलेज मिळतंय. कुणाच्याही मोबाईलमध्ये सर्च इंजिन आहे आणि तो गुगलला जाऊन एक शब्द टाकू द्या, त्याला 100 शब्द खाली तयार होत आहेत. तुम्ही कोण आहे? तुम्ही गुगलच्या पुढचे आहेत का? तुम्ही गुगलच्या पुढचे आहेत का मला सांगा की ते राखून ठेवायला? आणि ज्याला शोधायचंय ना त्याला तुम्ही नाही सांगितलं तरी तो शोधतोच. तुम्ही नाही का शोधलं? तुम्हाला पण खूप साऱ्या अडचणी आल्याच ना, मग तुम्ही आलाच की नाही तिथपर्यंत? तर तसं तुम्ही एक छोटा विचार करू नका. तुमचं ध्येय जर तुम्हाला गाठायचं असेल तर इतरांना ट्रेनिंग हे द्यावं लागेल आणि जोपर्यंत तुम्ही ट्रेनिंग देत नाही तोपर्यंत तुम्ही 50% त्याच्याशी शेअरिंग करताय आणि 100%चा रिझल्ट मागताय. होणारच नाही. इनपुटच नाही ना 100%. आउटपुट कसं 100% येईल? 1 लिटर तुम्ही दूध तापवायला ठेवताय आणि त्याचा खवा करायचा आहे आणि अपेक्षा करताय 1 किलोचा खवा झाला पाहिजे. होणार आहे का? नाही होणार ना. त्याच्यासाठी 3 लिटर दूध टाकलं पाहिजे ना त्या भांड्यात. आणि हे प्रॅक्टिकली लक्षात घ्या तुम्ही ह्या गोष्टी की आपल्याला ह्या कराव्या लागणार आहेत. बरं, ह्या 3 महिन्याचा पगार आपला किती जातो? मग तुम्ही म्हणाल की रोज त्याला शिकवत बसण्यापेक्षा मीच करतो ना. अजून एक तुमची थेरी चांगली आहे की त्याला अकाउंट शिकवायचं, त्याला कॉम्प्युटर शिकवायचा, त्याला ट्रेनिंग द्यायचं, ह्याच्यापेक्षा मीच केलेलं ते फायद्याचं आहे ना. म्हणून तुम्ही त्याला शिकवत नाही, कारण तो त्याला वेळ लावतो. मी म्हणतो किती वेळ जाईल? तुम्ही रोज तुमचंच काम करण्यासाठी, त्याला शिकवण्यासाठी किती वेळ जाईल आणि तेच काम जे तुम्ही करत बसलाय ह्याच्यासाठी रोज किती वेळ जातो हे कधी मोजलाय का तुम्ही? विचार करून बघा की त्याला जमत नाहीये ते काम तुम्ही तुमच्याकडे परत ओढून घेता आणि तुम्ही करत बसता. त्या माणसाने सांगितलं ना, सर तो पेमेंट देत नाही हो. किती वेळा त्याला मी 3 वेळा फोन केला आणि तो हे करत नाही. आपण काय करतो माहितीये? का पेमेंट देत नाही? आणि इकडे फोन लाव, नंबर दे मला. हो, काय झालं पेमेंट? तड 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 तुम्ही बोलता. तुम्हाला वाटतं ओके. मग तुम्ही त्याला आणता. बघ असं पेमेंट काढायचं असतं. लिगसी असं पेमेंट काढायचं असतं. काय तुम्ही काम करताय? कसलं हे काम आहे? 2 मिनिटात एका फोनवर आलं की नाही पेमेंट, मग तो म्हणतो हा शेट एक नंबरवर का तुम्ही. अरे पण हे कसं करायचं असतं हे त्याला सांगा ना एकदाच. आपल्याला कुणीतरी मोठं म्हणावं, आपल्याला बरोबर लगेच आपण गाडीतनं उतरलं की बॅग न्यायला कुणीतरी यावं, त्याचं काम सोडून त्याने आपल्याला सॅल्यूट करावा. ह्या अपेक्षा कशासाठी आपण करतोय? त्यांनी त्याच्या कामात राहू देत ना, आपण आपल्या कामामध्ये राहू. त्या माणसाला आपण ज्यावेळेला हे शिकवलंच नाही त्यावेळेला प्रत्येक काम तुम्ही करताय ह्याची सवय त्याला लागली. वाक्य नीट ऐका. काय काय क्रिया होत चालल्यात बघा. ह्याची सवय त्याला लागली आणि त्याला सांगितलेलं काम तो तेवढ्याच लिमिट पर्यंत करतोय. त्याच्यानंतर तो म्हणतो मालक करून करून काय करेल? कालवा करेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मीटिंगला बोलवून गेलं आणि म्हणेल नाही झालं का अजून एकदा कर. आणि नाहीच आपण केलं तर ते स्वतः करताय ना. ही सवय तुम्ही लावली का तुमच्या कामगारांना? आणि याला तुम्ही भीताय का?
थ्रेट आहे का तुमच्या मनात? हा, कारण मी जर हे काम शिकवलं त्याला तर साला तो माझ्या डोक्यावर बसेल, उद्याच्याला तो माझा बाप होईल, त्याच्यापेक्षा झंझटच नको. पण ही मेथड योग्य नाहीये स्केल अप होण्यासाठी. हा, तुम्हाला तुमच्या पुरतं रोजीरोटी कमवायची असेल, 200 रुपये आले, 500 रुपये आले, सुखी समाधानी राहायचं असेल, दॅट्स ऑल, नो वरी. पण जर तुम्हाला बिझनेस स्केल अप करायचा आहे, ग्रो बी भानगड नाही म्हणत मी, 2, 3, 4 पटीत वाढवायचं आहे, तुम्हाला तुमची डाउनलाईन खूप मोठी वाढवायची, प्रत्येक जिल्ह्यात तुमची शाखा झाली पाहिजे असं तुमच्या डोक्यात आहे, तर मात्र तुम्हाला हे लोकांवरती द्यावं लागेल. तुमच्या जवळचे, तुम्ही म्हणाल प्रत्येक जणाचा अजून एक मोठा तुमचा भारी आयडिया असते की सर तुमच्या व्यवसायात ठीक आहे हो, पण आमच्या व्यवसायात नाही. किती लोकांना असं वाटतं जरा कमेंट करा. कामगार ठेवणं किंवा या सगळ्या गोष्टी करणं, इतरांवरती विश्वास टाकणं, हे तुम्हाला असं वाटतंय का की आमच्या धंद्यात नाही होणार, असं कोणाकोणाला वाटतंय? तर लक्षात ठेवा, तनिष्क ज्वेलर, कल्याण ज्वेलर, आमच्याकडचं बारामतीचं चंदूकाका ज्वेलर्स, ह्या लोकांच्याकडं ब्रँचेस आहेत, शाखा आहेत. यांच्या घरची एवढी लोक आहेत का? सिस्टीम लावली ना त्यांनी. प्रत्येकाच्या बिझनेस मध्ये हे शक्य आहे. रोज 1 तासाचा वेळ जर तुम्ही तुमच्या माणसाला ट्रेन करण्यासाठी घालवला, 1 तासाचा म्हणतो मी, 1 तासाचा, तर 100 दिवसांनी शिकणारा माणूस हा एका महिन्यात शिकेल. बघा मी काय सांगतोय गणित ती लिहून घ्या. तुम्ही 15,000 रुपयाचा माणूस घेतलाय, 20,000चा माणूस घेतलाय, 25,000चा माणूस घेतलाय, त्याच्यासाठी तुम्ही तुमच्या ऑफिसचा रेंट देताय 10,000, 15,000, 20,000, त्याला एका टेबलवर बसवलंय, त्याला कम्प्युटर दिलाय, 5 टेबल जर तुमच्या ऑफिसमध्ये असतील आणि 10,000 रुपये तुम्ही भाडं देत असाल, तर त्याच्या टेबलचं भाडं झालं 2,000. त्याला लागणारं पाणी, चहा, टॉयलेट, बाथरूम, स्वच्छता, त्याच्यासाठी लागणारी वीज, लाईट, काय जे लागतं त्या सगळ्या गोष्टींचा खर्च किमान 1,000 रुपये त्याच्या डोक्यावर राहतो. 12,000 रुपये, 15,000 रुपये तुम्ही त्याला पगार देताय आणि प्लस हे 3,000 ते 4,000 रुपये किंवा 5,000 रुपयेपर्यंतचा खर्च त्याच्या अगेन्स्ट तुमचा ऑफिस एक्सपेन्सेस म्हणून होतोय. एवढं सगळं केल्यानंतर एका माणसावरती तुम्ही खर्च करताय किती? किमान 15,000 रुपये करताय, किमान. आता मला सांगा, एका साध्या रेग्युलरच्या कामगारावरती की जी टेलिकॉलर आहे किंवा जी रेग्युलर काम करते, त्या व्यक्तीला तुम्ही 15,000 रुपये पगार द्यायला तयार आहेत किंवा तेवढा खर्च तुमचा होतोय. मग त्यांनी जर तुम्हाला 50,000 रुपयाचं उत्पन्न मिळवून दिलं तर तो माणूस तुम्हाला परवडणार आहे? आणि याच्यासाठी तुम्ही काय करताय? तुम्ही त्याला शिकायला सोडलंय त्याच्याच अंदाजाने, त्याच्याच कॅपॅसिटीने. त्याच्यासाठी त्याला ट्रेनिंग द्या. तुम्हाला जमत नसेल तर माणसाकडे पाठवा. माणसाकडे जाणं शक्य नसेल तर तुमच्या इथं माणसाला घेऊन यायला हवा. नसेल तर त्याला या महाशाळेमध्ये आणून ऍडमिट करा. त्याला ट्रेन करा ना, त्याला ट्रेन करा. हे ट्रेन केल्यावर काय होईल? तुमचा लोड 100% हळूहळू हळूहळू कमी होईल. एकदम होणार नाही, पण त्या माणसाचं गणित मी तुम्हाला सांगतो की 15,000 रुपये महिना रेग्युलर कामगाराचा खर्च तुम्ही करताय. असे जर 2 कामगार तुम्ही ठेवलेले आहेत आणि त्यांच्यासाठी, आता आपल्याकडं कर्नाटक वरून सर आहेत जॉईन, सचिन सर, त्यांच्याकडे तर 27 कामगार आहेत आणि माझ्या माहितीप्रमाणे 10,000च्या खाली तर कोणालाच पगार नसेल. कपड्याचं दुकान त्यांचं आहे. मग आता त्यांनी जर ठरवलं आणि ते जर स्वतःच सगळी कामं अजूनही करत असतील तर त्याचा लॉस किती होतो आणि कुठं होतो तो लक्षात घ्या. 1 तास जर रोज तुम्ही त्यांना ट्रेनिंगचं शेड्यूल लावलं, त्यांना जर तुम्ही समजून सांगण्याचा प्रयत्न केला, तर ते लोक तुम्हाला आफ्टर 1 मंथ, फक्त एका महिन्यानंतर तुम्हाला त्यांना दिलेल्या पगाराच्या दुप्पट किंवा तिप्पट, चौपट, पाचपट तुम्हाला ते रिटर्न देतील. पण तुमची ही पहिली मानसिकता बदला की त्या माणसाला मला शिकवायचंय. जर शिकवायचं ही भूमिका तुम्ही ठेवली तर तो ट्रेन होईल ना. तो ट्रेन झाला
जोपर्यंत दुभती गाय आहे तोपर्यंत तुम्ही दार काढा ना. ज्या वेळेला ती भाकड होईल त्यावेळेला तुम्ही विकून टाका. आणि तिला जायचं असेल तर जाईल दुसऱ्या रानात चरायला, काय फरक पडणार. तुम्ही कोणालाही ठेवू शकत नाही हे लक्षात घ्या. तुम्ही कोणाकडे राहिला का कायमस्वरूपी. अहो हे शरीरामध्ये आत्मा सुद्धा कायमस्वरूपी राहत नाही, तो सुद्धा वेळ आली की निघून जातो. कुठे आपण कशासाठी त्याला थांबवायचा प्रयत्न करताय. जोपर्यंत ताजा आहे, जोपर्यंत त्याच्यामध्ये एनर्जी आहे, तोपर्यंत तुमच्याकडे राहील, तोपर्यंत त्याला काम करून घ्या. पण तो जाणार नाही ह्याच्यासाठी खूप सारे टेक्निक्स आहेत, ते वापरा. तुम्ही का नोकरी सोडली हे तुम्हाला कारण माहिती आहे, ते कारण त्याला करू देऊ नका. साधं लॉजिक आहे. 30,000 रुपये, 40,000 रुपये, 45,000 रुपये 3 महिन्यामध्ये तुमचे त्याच्यावरती इन्व्हेस्टमेंट होणार आणि त्याच्यानंतर तो तुम्हाला 50%, 30%, 40% परफॉर्मन्स वाढवत वाढवत जाणार. अहो 50,000 रुपये घालवणार तुम्ही ह्याच्यावर एका माणसासाठी आणि मग रिझल्टची अपेक्षा करणार. ह्याच्यापेक्षा सोपं काय. ह्याच्यापेक्षा सोपं काय. त्या माणसाला ट्रेनिंग द्या, त्याच्यावरती खर्च करा, तो ऑटोमॅटिकली ट्रेन होईल. 3 महिन्यांनी जो ते काम करणार आहे तो एका महिन्यापासून सुरू करेल. त्याला शिकवा ना, महाशाळेचे ऍप्लिकेशन शिकवा, त्याला इकडे ऍडमिट करा, आम्ही बसलोय त्यांना समजून सांगायला. पण तुमच्या मनात भीतीच एवढी आहे ना, अरे माझ्यासारखं तो जर शिकला तर माझा बाप होईल ना तो, त्याच्यामुळे तुम्ही त्याला सांगत नाही. पण प्रभू तुम्हाला हात जोडले पाहिजेत, कारण या ब्रह्मांडामध्ये तुमच्यासारखा माणूसच कोण नाही. कारण तुम्ही इतके भारी आहात ना की तुम्ही त्याला कामावर घेता, पगार देता आणि काम तुम्हीच करता. वा, दर्शन घेतले पाहिजे ना तुमचे. करता की नाही असं मला सांगा बरं. तुम्ही काय चाललंय हा बिझनेसचा प्रकार. सोप्या सोप्या गोष्टी आहेत. माइंडसेट तुमचा जर स्वच्छ ठेवला तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी ट्रान्सपरंट ठेवता येतील आणि लोकांपर्यंत सहज जाता येईल, इझिली जाता येईल. इझिली हे कॅल्क्युलेशन करून बघा की जर तो माणूस तुम्ही योग्य पगार दिलाय आणि तो काम करतोय नाही करतोय ह्याच्यासाठी काढलेलं हे गणित जर बघितलं तर त्या माणसाने जोपर्यंत तुमच्याकडे आहे आणि तो कामच करत नाही त्यावेळेला होणारं नुकसान किती हे बघितलंय. ही त्याच्या पुढची स्टेप आहे. कामगार न ठेवण्याची जी कॉस्ट आहे ना, कामगार न ठेवण्याची जी कॉस्ट आहे तुमची ती किती आहे. ती ठेवण्याच्या व्हॅल्यू पेक्षा भयंकर आहे. आणि हे समजून घ्या नीट ह्यातलं गणित की कामगार ठेवल्यावर मला काय होणार आहे, नाही ठेवल्यावर काय होणार आहे. अरे न ठेवल्यामुळं एक माझं सरळ सरळ एक गणित आहे. एक कामगार तुम्हाला 5 पट पगार देतो. तुम्हाला पगार देतो तुम्हाला. हा कन्सेप्ट जरा नीट समजून घ्या. तुम्ही त्याला पगार देत नाही. भ्रमात आहात तुम्ही अजून सुद्धा. तो तुम्हाला पगार देतो 5 पट. मग ठेवायचा का नाही कामगार हे तुम्ही लक्षात ठेवा. तुम्हाला अजून कळत नाही की कामगाराला मी पगार देतो का कामगार मला पगार देतो. तर माझं म्हणणं असं आहे की कामगार तुम्हाला पगार देतो. किती लोकांना हा मुद्दा आता क्लिअर झालाय त्यांनी यस म्हणून टाईप करा. कोण कोणाला पगार देतं खरं सांगा. मुद्दा क्लिअर असेल तर यस टाईप करा. पगार तुम्ही कामगारांना देत नाही लक्षात ठेवा. कामगार तुम्हाला पगार देतो आणि तोही 5 पट. पण तुम्हाला तो त्याच्याकडनं घेता येत नाही. हा दोष त्याचा नाही, हा दोष तुमचा आहे. हा दोष तुमचा आहे. तुम्हाला त्याच्याकडनं काम काढून घेता येत नाही. कॉर्पोरेट लेवलच्या कंपन्या बघा, शीटवर शीट टाकतात, सिस्टीमवर सिस्टीम लावतात, ऍप्लिकेशन वरती ऍप्लिकेशन देतात. त्याच्या गाडीला टायरला गाडीला तुम्हाला ट्रॅकर लावलेला असतो. पेट्रोलची गाडी त्याच्या हातात दिली जाते, चावी त्याच्या हातात दिली जाते, दुकानची चावी त्याच्या हातात दिली जाते. सगळीकडे सीसीटीव्ही आहे, थंब आहे, टेक्नॉलॉजी वापरलेली आहे. अरे कामगार तुम्हाला पगार देतो आणि तुम्ही कामगारांनाच पगार द्यायला ठेवत नाहीये म्हणजे विचार करा ना. कुठं तुमचे विचार चाललेले. का नाही तुम्ही कामगारांना ठेवत. तर तुम्ही भीताय, तुम्ही घाबरताय आणि हा माइंडसेटच तुमचा आतापर्यंत कधी झाला नव्हता.
त्याच्यामुळे तुम्ही घाबरताय. तर ही भीती आज काढून टाका आणि हे करून बघितलं पाहिजे आपण. तर महत्वाची कामं तुमच्या स्वतःकडे ठेवा. तशी माणसं सध्या तुमच्याकडे नसतील तर ती तयार करा, त्यांना नियुक्त करा. तुम्ही करत असलेली कामं हळूहळू दुसऱ्यांवरती सोपवा. नवीन जबाबदाऱ्या तुम्ही स्वीकारा ना. का तुम्ही ही वेबसाईट करू शकला नाही महिन्यामध्ये, 2 महिन्यामध्ये? का अजून स्प्रेड अराउंड तुम्हाला चालवता येत नाही? मला काम आहे, मला काम आहे. तू का मीटिंग अटेंड करत नाही बाबा? नाही मला काम आहे. काय काम केलंय? अशा किती चेकवर सह्या केल्या? अशा किती नोटावर सह्या करत बसला होता तुम्ही दिवसभर? मला सांगा बरं. आजचं काउंटर प्रत्येकाने मला सांगा, की मी एवढं काम केलं म्हणून मला काम करता आलं. हिशोब काढला तर कळेल की 17 ते 18% फक्त काम मी केलं, बाकीचं तर टाइमपास झाला सर. हे कळेल तुम्हाला मोजल्यावर. पण ते शीट भरा ना. ते शीट भरलं तर कळेल. तुम्हाला मिळालेला एक्स्ट्रा टाइम हा फ्री टाइम तुमच्या प्रगतीसाठी तुम्हाला गुंतवता येणार आहे. आता याच्यानंतर आपण आयडा मॉडेल एक आहे ते उद्याच्याला आपण बघूयात. कारण याच्यामध्ये तुम्हाला ऍडव्हर्टाईज कशी बनवायची, अट्रॅक्शन कसं तुमच्या ऍडव्हर्टाईजला असलं पाहिजे, इंटरेस्ट कसा त्या कस्टमरचा तुमच्या ऍडव्हर्टाईज मध्ये जनरेट होईल, त्याच्यानंतर त्याला म्हणजे इच्छा कशी होईल, कुतूहल काय वाटेल त्याच्याबद्दल आणि तो कृती काय घेईल, या फॉर्मॅट मध्ये आपली ऍडव्हर्टाईज बनवायची आहे. हा फॉर्मॅट कॉपी करून घ्या आणि या फॉर्मॅट मध्ये तुम्ही स्वतःची जाहिरात बनलेली आहे का ती चेक करा. जर तुमची तशी जाहिरात बनलेली असेल तर इट्स ओके, आणि नसेल तर हे 4 मुद्दे तुमच्या पहिल्या जाणाऱ्या मेसेज मध्ये असले पाहिजे. की लक्ष वेधून घेतलं पाहिजे तुमच्या जाहिरातीनं, अट्रॅक्शन असलं पाहिजे, अटेन्शन असलं पाहिजे. त्याच्यानंतर त्याला काहीतरी त्या जाहिरातीकडे बघून लगेच क्लिक करा वाटलं पाहिजे, असं कुतूहल जागृत करता आलं पाहिजे. ते झाल्यानंतर त्याची इच्छा झाली पाहिजे की बाबा हे माझ्यासाठी आहे म्हणून. आणि त्याच्यानंतर तुम्ही कॉल टू ऍक्शन त्याच्यावरती दिली तर तो ऍक्शन मोडला पण येणार आहे. बिझनेस की अंदर की बात, त्यातलं हे आजचं एक झलक होती म्हणायला हरकत नाही. की तुम्ही नक्की काय केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे, हे प्रॅक्टिकली करून घेणं म्हणजे बिझनेस की अंदर की बात आहे. आणि याच्यासाठी तुम्हाला खूप चांगल्या चांगल्या गोष्टी आम्ही पुढे देणार आहे. त्याचा आज फक्त तुम्हाला त्याचा काही कंटेंट दाखवणार आहे मी, आणि उद्याच्याला त्याच्याबद्दल आपण डिटेल मध्ये चर्चा करणार आहोत. तर या बिझनेस की अंदर की बात मध्ये काय काय असणार आहे, तर हा अतिशय महत्वपूर्ण असा कोर्स फक्त आणि फक्त गोल्डन ग्रुप मेंबर साठीच आहे. नो एनीवन अलाउ. दुसऱ्या कुठल्याही माणसाला हे अलाउ केलं जाणार नाही, कारण हा कोर्स आम्ही वेगळ्या ट्रॅक साठी करतोय, वेगळ्या लोकांसाठी करतोय आणि सिलेक्टेड लोकांसाठी आम्ही करणार आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की 2022च्या नियोजनाप्रमाणे पुढे प्रत्येकाला बिझनेस हा स्केल-अप करायचा आहे, लक्षात घ्या. आणि हा ज्याला स्केल-अप करण्याची मनापासूनची इच्छा आहे की मला बिझनेस डबल करायचंय, मला ट्रिपल करायचंय, मला चोबल करायचंय, मला 4 ब्रँचेस करायचेत, हे ज्याच्या मनात आहे आता, अशा लोकांसाठीच किंवा अनेक पटीने मला वाढवायचं आहे, अशा लोकांसाठी हा कोर्स आपला डिझाईन आहे. तुम्हा सगळ्यांना आमच्या या महाशाळेचं, या टीमचं प्रत्येक ठिकाणी याच्यासाठी एक वेगळं सपोर्ट राहणार आहे. आणि हा सपोर्ट आतापर्यंत नुसता मेसेजच्या स्वरूपामध्ये होता, व्हिडिओच्या स्वरूपामध्ये होता, मीटिंगच्या स्वरूपामध्ये होता. पुढे जाऊन तुमच्या प्रत्येकासाठी आम्ही एक मॅनेजर अपॉइंट करतोय आणि माझी तुम्हाला पर्सनली बिझनेस कन्सल्टन्सी याच्यातून मिळणार आहे तुमच्या प्रत्येकाच्या व्यवसायासाठी. त्यामुळं तुमचा बिझनेस जर रन करायचा असेल तर आता सांगितल्याप्रमाणे एखादा कामगार ठेवणं ही गुंतवणूक नाही, ही रिटर्न ऑफ इन्व्हेस्टमेंट आहे. कारण तुम्हाला सांगतो की जर एखादा माणूस तुम्हाला 5 पट रिटर्न एका महिन्यात देत असेल, एका महिन्यात, असला रेशो जगात कुणाकडे मला सांगा बरं, कुणाचा आयपीओ एवढा चांगला? कशात पैसे टाकले तुम्हाला 5 पट एका महिन्यात होतात? चला 5 पट सोडा, दुप्पट करण्याची कॅपॅसिटी तुमच्याकडे आता सध्या आहे, परंतु तुम्ही फक्त धाडस करत नाही.
तुम्ही भीताय. का भीताय ते सगळी कारणं आता झालेली आहेत. आणि याच्यासाठी एक द बेस्ट सोल्युशन आम्ही काढलेलं आहे की ह्या सगळ्या गोष्टींना एक रामबाण औषध आमच्याकडे आता निघालेलं आहे आणि ते आहे बिझनेस की अंदर की बात मध्ये हे तुमच्या बरोबर आमचा स्वतः एक मॅनेजर काम करेल. मग आता बघूयात की तुमचं काम का नाही होत. आणि याच्यासाठी पर्सनली गायडन्स माझा राहील. त्याचा पूर्ण रेकॉर्ड, पूर्ण ट्रॅक, सगळ्या गोष्टी याच्यामध्ये राहतील की तुम्ही कुठलं काम कधी करायचं आहे. अगदी 8 दिवसांचं शेड्यूल काय असेल, 15 दिवसांचं शेड्यूल काय असेल, महिन्याचं शेड्यूल काय असेल, तुमचा पूर्णपणे KPA, KRA, SOP प्रत्येकाची रिटर्न मध्ये तयार करून दिली जाणार. तुम्हाला हायरिंग करायचंय, कामगार भरती करायची आहे, कुठले इंटरव्ह्यूला प्रश्न विचारायचे, आम्ही प्रश्न तुम्हाला देणार, तुमचं तुम्ही इंटरव्ह्यू घ्या. तुमचं तुम्ही ठरवा त्याला पगार द्यायचाय नाही द्यायचाय, त्याला पुढे बोनस द्यायचाय नाही द्यायचाय, कसं करायचं. कुठे ह्या सगळ्या गोष्टी मिळतात, कशा पद्धतीने हायर करता येतात, रोजची तुमचं मेसेजिंग काय चालेल, रोज तुम्ही कुठले मेसेजेस मार्केटमध्ये टाकले पाहिजेत, पहिला मेसेज काय जाईल, दुसरा मेसेज काय जाईल, हे चिल्लर बाबी झाल्या. ह्या चिल्लर बाबी झाल्या. हे तर काय 3री 4थीचा अभ्यास आहे म्हटलं तरी हरकत नाही. प्राथमिक लेवल आहे अजून आपली. मार्केट कॅप्चर करायला जायचंय हो आपल्याला. हे असले नुसते मेसेजेस फोटो बिटो टाकून धंदा होणार आहे का. हे टाकून जुजबी धंदा होईल, स्केलअप नाही होणार, ग्रो होईल. ज्याला स्केलअप करायचं त्याच्यासाठी काही वेगळ्या अजून शस्त्रांची गरज आहे, वेगळ्या अस्त्रांची गरज आहे आणि वेगळ्या योद्धांची सुद्धा गरज लागणार आहे. सैनिक वाढवावं लागेल ना आपल्याला, प्रॉपर मॅनेजमेंट करावं लागेल ना. आणि याच्यासाठी आपण या गोष्टी प्रॅक्टिकली पुढच्या लेवलला घेऊन जाणार आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला पर्सनली गायडन्स आमचा तर राहील, वीकली मीटिंग्स त्याच्या राहतील. सुरुवातीचा जवळपास रोजचा 1 तासांचा पिरियड 7 ते 8 सकाळी तुमच्यासाठी घ्यायचं एक नियोजन आपण त्याच्यामध्ये करतोय. त्याचं वेळोवेळी शेड्यूल तुम्हाला मिळेल आणि ते ठराविकच पहिल्या 50च लोकांसाठी आम्ही करणार आहोत. आणि ज्या लोकांची इकिगाई फायनल झालेली आहे, ज्या लोकांनी परफेक्ट ठरवलेलं आहे की मला पुढचे 10 वर्ष हाच बिझनेस करायचा आहे, अशाच लोकांबरोबर आम्हाला सुद्धा काम करायचंय. नाहीतर तुम्ही ह्या वर्षी वेगळा बिझनेस, दुसऱ्या वर्षी दुसरा बिझनेस, अजून तिसऱ्याच मध्ये आधी काहीतरी काढणार असाल तर ते आम्हाला पण सिलेक्शन करायचं आहे की आम्हाला कोणाबरोबर काम करायचं. कारण मी माझ्या प्रोफाईल मध्ये तुमच्या सगळ्यांची नावं टाकणार आहे की हे माझे पहिले महाशाळेचे क्लायंट आहेत आणि हे टॉप 10 मध्ये आहेत, हे टॉप 20 मध्ये आहेत, हे टॉप 50 मध्ये आहेत. आणि तेवढ्या 50च लोकांसाठी आम्ही काम करणार आहोत. त्यामुळं सिलेक्टेड लोक आपण घेतोय. 165 मेंबर पासून फक्त 50 मेंबरच सुरुवातीला आम्ही घेणार आहे. कारण याच्यामध्ये 2 बाबी आहेत की ज्यांच्या बरोबर आम्ही काम करू शकतो त्या लोकांचा बिझनेस आम्ही प्रमोट करून देऊ शकतो का, हे पण आम्हाला बघावं लागणार आहे. कारण त्या बिझनेसची जर आमच्याकडेच आयडिया नसेल, आमच्या टीमला त्याची काही माहितीच नसेल तर आम्हाला ते नाही करता येणार आहे. परंतु ओव्हरऑल 90% बिझनेसेस असे आम्ही त्याच्यातले सिलेक्टेड करणार आहोत की जे व्हेरियस आहेत, वेगवेगळ्या भागातून आहेत आणि त्या लोकांना आपण एक वेगळ्या ट्रॅक वरती घेऊन जाणार आहे. किती लोक इंटरेस्टेड आहेत, जरा व्हिडिओ ऑन करा की बाबा आय एम इंटरेस्टेड दॅट केस. मगर सर आहेत, व्हेरी गुड. रेडी सर. व्हिडिओ ऑन करा की जे जे इंटरेस्टेड आहेत त्यांनी व्हिडिओ ऑन करा की बाबा मला हे करायला गरजेचं वाटतंय. कारण मी आतापर्यंत हा सगळा प्रयत्न करून बघितलेला आहे किंवा कुठपर्यंत यश आलेलं आहे. येस, महेंद्र सर आहेत, महेश सर आहेत, नीता मॅडम आहेत, अजय सर आहेत, सागर सर आहेत, विलास घोडके आहेत, प्रज्ञा मॅडम आहेत, अक्षय सर आहेत, कैलास सर आहेत, अंजली मॅम आहेत, राहुल सर, महेंद्र सर. व्हेरी गुड, व्हेरी गुड. व्हिडिओ ऑन करा जरा. ज्योत्स्ना मॅडम आहेत, चंद्रकांत सर आहेत. खूप छान. आणि या ट्रॅक वरती आपल्याला जावं लागेल कारण आपल्याला कामगार ठेवणं ही फार मोठी गोष्ट नाहीये. तो आपल्याला पगार देतो हे आत्ताच आपण बघितलेलं आहे. त्यामुळे आपल्याला त्याच्याकडनं जर पगार घ्यायचा असेल तर आपण या सिस्टीम बरोबर आलेच पाहिजे. हा मला महत्वाचा मुद्दा त्याच्यामध्ये आता सांगायचा होता की आपल्याला हे काय आहे.
आणि हे हायरिंग करणं ही आतापर्यंत आपल्याला कॉस्ट वाटत आली, परंतु ती कॉस्ट नाहीये खरं तर. कारण बघा ना, जे लोक कॉर्पोरेट मध्ये काम करतात ते धडाधड भरती करतात, लाख रुपये पगार, 2 लाख रुपये पगार, आपलीच मुलं तिथे काम करतात. आणि आपण आपल्या व्यवसायामध्ये पगार द्यायचा म्हणलं की लगेच आपणच सगळी कामं करायला लागतो. आता ती कामं नाहीत करायची, ती सगळं आता मी तुम्हाला सांगून झालेलं आहे. कारण याच्यामध्ये मी ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर ह्या लेवलला आलं. बिझनेस की अंदर की बात हा प्रोग्राम मला 25 बॅच झाल्यानंतर मी डिक्लेअर करतोय, लक्षात घ्या. 27 बॅच झाल्यानंतर ही माझी मिशन होती पहिल्या दिवशीची. मी किती दम काढलाय लक्षात घ्या. 25 बॅच पूर्ण केल्या मी, 27 बॅच पूर्ण केल्या आणि आज तुम्हाला या पंचमीच्या शुभ मुहूर्तावरती याचं डिक्लेरेशन करतोय की बाबा आता आपल्याला ह्या पद्धतीने पुढे जायचंय. कारण तोपर्यंत आम्ही पण आमच्या टीमला प्रॉपर ट्रेन करत होतो की तुम्हाला कुठल्या कुठल्या चॅलेंजेस असणार आहेत आणि तुम्हाला हँडल करण्यासाठी मी एकटा गरजेचा आहे, परंतु माझ्या बरोबर माझी टीम असेल तर मला तुम्हाला हँडल करता येणार आहे. कारण ही बाब मला माहिती आहे की खूप साऱ्या लोकांना लागणारी आहे आणि मी म्हणलं ना, खूप मोठी कॉस्ट पण नसणार आहे त्याची. मी उद्याच्याला तुम्हाला ती कॉस्ट बी सगळं सांगणार आहे, त्याचं प्लॅनिंग पण सगळं सांगणार आहे की कशा कशा पद्धतीने ते वर्कआउट होत आहे आणि आपल्याला नक्की काय करावं लागणार आहे. तुम्ही फक्त एक कन्सिडर करून चाला की तुमच्या कंपनीसाठी एक मॅनेजर आपल्याला अपॉइंट करायचा आहे, बस. एक मॅनेजर तुमच्या कंपनीसाठी अपॉइंट करायचा आहे आणि तो मॅनेजर महाशाळा तुम्हाला देणार आहे, मी त्याच्याबरोबर राहणार आहे. आज जर तुम्ही नुसते माझे लेक्चर व्हिडिओवरचे ऐकून आणि फ्री मधले कोर्सेस करून जर तुमच्यामध्ये एवढा काही बदल झाला असेल आणि जर मीच तुमच्या बरोबर आता काम करायला तयार असेल तर तुम्ही कुठं जाचाल? कल्पना करा की मी तुमच्या बरोबर स्वतः काम करायला तयार झाल्यानंतर तुमच्या कंपनीला कुठं मी घेऊन जाऊ शकतो. आणि हे मी उगाच हवेत गप्पा मारत नाही, हे तुम्हाला माहिती. तुमच्या बरोबर मी हे करून दाखवलेलं आहे आणि करून दाखवणार. माझी कमिटमेंट आहे की दुप्पट बिझनेस मी करून देणार, ही माझी कमिटमेंट आहे. ज्या लोकांचा दुप्पट बिझनेस होणार नाही त्याच्यानंतर दुसऱ्या महिन्यात मी सांगणार, सर तुमचं आणि माझं पटत नाही, तुम्ही तुमचं काम चांगल्या पद्धतीने वेगळ्या पद्धतीने करा. विदाउट इन्व्हेस्टमेंट अजिबात तुम्ही हे करू नका. पण माझं डॅम शुअर मी आहे की मी मिनिमम तुमचा बिझनेस दुपटीने वाढवून देणार, मिनिमम. तो त्याच्या पुढे किती स्केल होईल ते आय डोंट नो, म्हणजे आज मी त्याची कमिटमेंट देत नाही. आणि प्रत्येकाचा म्हणजे इथं इथं थांबलेल्या प्रत्येकाचा बिझनेस आपल्याला ग्रो करायचा. आज मला सांगा ना, 10:30 पावणे 11 वाजले तरी आज 7 वाजल्यापासून आपण थांबलोय. वेळ लागले ना आपल्याला आपला बिझनेस पुढे न्यायचं, महेश सर.